माऊली प्रति पंढरपूर शोभायात्रेचे 6 जुलै रोजी आयोजन. जय्यत तयारी, हजारो भाविकांचा सहभाग. पंढरपूरला प्रत्यक्ष जाणे शक्य नसलेल्या भाविकांसाठी छोटासा आध्यात्मिक आनंद देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविकांचा सहभाग अपेक्षित असलेली माऊली दिंडी प्रति पंढरपूर शोभायात्रेचे 6 जुलै रोजी आयोजन करण्यात येत असल्याची माहिती दिंडीचे मुख्य संयोजक डॉक्टर रमेश नार्लावार यांनी पत्रकार परिषदेत दिली. संत नामदेव मंदिर, गायत्री मंदिराजवळ जुना मोंढा येथून या दिंडीची 6 जुलै रोजी दुपारी 2 वाजता सुरुवात होणार असून हे 4थे वर्ष आहे. जुना मोंढा टावर, बालाजी मंदिर, पंचवटी हनुमान मंदिर, मुथा चौक वजीराबाद, SP ऑफिस चौक, कला मंदिर, स्वामी समर्थ मंदिर येथे शोभायात्रेची सांगता होणार आहे, असे डॉक्टर नार्लावार यांनी सांगितले. शोभायात्रेतील आकर्षण माऊलीचा जिवंत देखावा, लेझिम पथक, टाळकरी संच, झाशीच्या राणीचा देखावा, ड्रेस कोडमधील भजनी महिला मंडळ, शौर्य पथक सादर करणारे बालकलाकार हे शोभायात्रेतील प्रमुख आकर्षण असणार आहेत. प्रति पंढरपूर शोभायात्रेमुळे नांदेड शहर भक्तिमय वातावरणाने भरून जाईल असा विश्वास व्यक्त करीत या धार्मिक उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन माऊली दिंडीचे मुख्य संयोजक डॉक्टर रमेश नार्लावार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संभाजीराव धुळंगडे, नानक साई फाउंडेशन अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे, मेरू शिंपी समाजाचे अध्यक्ष शंकरराव सिंगेवार, गजानन महाराज मंदिर संस्थान अध्यक्ष डॉक्टर तुकाराम तळणकर, डॉक्टर संजय मानाटकर, मोहन पाटील, गणेश ठाकूर, डॉक्टर नरेश रायवार, अनिल पापटवार, मधुकर मोतेवार, गणेश गादेवार, गजानन पिंपरखेडे वकील, धनंजय उमरीकर, सौ प्राची चौधरी, सौ माला शर्मा, कुमारी ज्योती पाटील, सौ संध्याताई छप्परवाल आणि माऊली दिंडी परिवार नांदेड येथे यांनी केले आहे. जनतेचा आवाज 24/7 न्यूजसाठी संपादक प्रदीप मगरे, नांदेड. आषाढी एकादशीला आपण त्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने भव्य माऊली दिंडी शोभायात्रा नांदेडमध्ये आपण काढत आहे. हा 4थं वर्ष आहे. सगळ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि पाठिंबा आपल्याला भेटलेला आहे. आपण यामध्ये जे आहे की जे लोक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत त्यांना एक छोटासा आनंद नांदेडमध्ये देण्याचा प्रयत्न करावा या उद्देशाने आपण सुरुवात केलं होतं. तर या उद्देशाला खूप सफल असे मला वाटतं रिस्पॉन्स माऊलीने आशीर्वाद दिलेला आहे. त्याच्यासोबतच हिंदू एकत्रीकरण हेही महत्वाचं आहे. लोकांना आनंद मिळण्यासाठी आम्ही यावेळी माऊली दिंडीच्या शोभायात्रेत वेगवेगळे नवीन जे आहेत रचना केलेल्या आहेत. ड्रेस कोडमध्ये महिला ते जवळपास 6 ते 7 ग्रुप तयार झालेले आहेत. त्यांचे वेगवेगळे भजनं ड्रेस कोडमध्ये होतील, रिंगण होती. त्यानंतर आपण एक 50 मुलांचा टाळकरी संच जो वारकरी वेशामध्ये येईल. आता त्यांचं जे टाळकरी टाळाच्या नृत्यामध्ये, टाळाच्या गजरामध्ये आपल्याला भक्तिगीतं ऐकायला मिळतील सुंदरपणे. आणि पालखीची आपण यावेळेस यावरती पहिल्यांदा सोय केलेली आहे. मुलींचं शौर्य पथक आहे, त्याच्यामध्ये तलवारबाजी, दंड चालवणे वगैरे ते आपलं शौर्य कसं करावं, कारण आज महिला सशक्तीकरण काळाची गरज आहे, त्यासाठी आपण ते पण याच्यामध्ये सोय केलेली आहे. लेझिम पथक आहे मुलांचं, पुरुष भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ अशा सर्व प्रकारचा आपण त्याच्यामध्ये सहभाग करून यायोगे सगळ्या भाविकांना चांगला आनंद मिळावा. माऊलीचा छोट्या स्वरूपामध्ये प्रति पंढरपूर म्हणून आपण याचं रूप द्यायचा प्रयत्न करत आहोत. आणि त्याला आपण पत्रकारांनी पण जो 4था स्तंभ आपण मानतो लोकशाहीचा, त्यांनी आपण सहकार्य केलेलंच आहे. अजून मोठ्या प्रमाणात त्यांनी सहकार्य करावं असं त्यांना मी आवाहन करतो. आणि आमच्यातर्फे दिंडीची सुरुवात 1:30 वाजता आम्ही श्री संत नामदेव मंदिर जुन्या पुलाच्या खाली गायत्री मंदिरच्या बाजूला आहे, तिथं आरती करतो. आणि 2 वाजता आम्ही टावरजवळ जमा होऊन तिथं रिंगण करून तिथं शोभायात्रेची रचना करून मग आपली सुरुवात होते. पहिलं रिंगण टावर जवळ होतं, दुसरं रिंगण बालाजी मंदिर, तिसरं रिंगण पंचवटी हनुमान मंदिर, 4थं रिंगण SP ऑफिस चौक आणि याचा समारोप जो आहे स्वामी समर्थ मंदिर, कला मंदिर येथे होतो. आणि या दरम्यान भाविकांना मंदिरामध्ये पण चहा फराळाची सोय केलेली असते. आणि या पूर्ण दिंडीच्या ज्या रस्ता आहे त्यावर मध्ये सुद्धा भाविकांनी खूप ठिकाणी भाविकासाठी फराळाची, पाण्याची वगैरे व्यवस्था ठेवलेली आहे, उत्तम व्यवस्था ठेवलेली आहे. धन्यवाद. जय श्रीराम. रामकृष्ण हरी सगळ्यांना.
आषाढी महोत्सवच्या ह्या वारीमध्ये मी मागच्या वर्षीपासून जॉईन झालेली आहे. डॉक्टर साहेबांची जी ही संकल्पना आहे खूप चांगली आहे. ज्या लोकांना वारीचा अनुभव घेता येणार नाही, कमीत कमी एक दिवसाचा तरी अनुभव त्यांच्या पदरात पडेल वारीमध्ये सहभाग होऊन. आणि ह्यांची ही संकल्पना देव करो अशीच चालू राहो आणि ह्यांना भरपूर प्रतिसाद मिळो सगळ्यांची. आणि कृपया सगळ्यांनी ह्यांना भरपूर प्रतिसाद द्यावा. रामकृष्ण हरी.